निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून फडणवीस निशाणा। उद्धव ठाकरेंपाठोपाठ संजय राऊतांकडून फडणवीसांवर शिवराळ भाषेत टीका। देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षपदाची चर्चा भाजपनं फेटाळली। जेपी नड्डानंतर अध्यक्षपदाची धुरा कोणाकडे जाणार याकडे देशाचं लक्ष। जागा वाटपाच्या बैठकांवरून मव्यातील मतभेदांचा बोभाटा। 100-100-80 फॉर्म्युला शरद पवार मान्य करणार का याकडे लक्ष। सुजय विखे पाटील विधानसभेच्या रिंगणात। संगमनेरमधून उमेदवारी मिळाल्यास बाळासाहेब थोरात विरुद्ध सुजय विखे पाटील असा हाय व्होल्टेज सामना रंगण्याची शक्यता। दिंडोरीच्या जागेवरून महायुतीत मिठाचा खडा। राष्ट्रवादीने झिरवळांची उमेदवारी परस्पर जाहीर केल्यानं शिवसेना नाराज। विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचं मिशन ताई माई अक्का। महिला वोट बँकेवर शिवसेनेचा डोळा। ठाण्यात आव्हाडांच्या कारवर स्वराज्याच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला। संभाजीराजेंविरोधात केलेल्या वक्तव्याचे हिंसक पडसाद। हल्ल्यानंतरही जितेंद्र आव्हाडांचा मात्र आक्रमक पवित्रा। ठाण्यात आव्हाडांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून निषेध। गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आव्हाड समर्थकांची मागणी। स्वराज्य संघटनेचे धनंजय जाधव पोलिसांच्या ताब्यात। आव्हाड हल्ल्याप्रकरणी पुणे पोलिसांची कारवाई। शिवाजीनगरमधून धनंजय जाधवांना घेतलं ताब्यात। पूजा खेडकरवर टांगती तलवार। पूजा खेडकरला पटियाला हाऊस कोर्टाचा दणका। पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। मुंबई नाशिक हायवे 10 दिवसात दुरुस्त करा। MSRDC मंत्री दादा भुसेंचं प्रशासनाला आदेश। 10 दिवसात सुधारणा न झाल्यास ठेकेदारांवर होणार कारवाई। उद्या कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार आहे। 6 वक्र दरवाजातून 50 क्युसेक वेगाने विसर्ग केला जाणार आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। नियम पाळणाऱ्यांना गणेश मंडळांना 5 वर्षासाठी परवानगी। गणेश मंडळासाठी मुंबई महापालिकेची मोठी घोषणा। दरवर्षी BMCकडे हेलपाटे मारणं बंद होणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 दिवसीय सोलापूर दौऱ्यावर। 11 विधानसभा मतदारसंघाचा घेणार आढावा। मनोरमा खेडकरच्या जामीन अर्जावर उद्या होणार सुनावणी। दोन्ही बाजूचे युक्तिवाद पूर्ण। संसद भवनाच्या गळतीनं मोदी सरकारची नाचक्की। गळक्या संसदेवरून विरोधकांची सरकारवर टीका। मफतलालची माझगावची सूतगिरणी पुन्हा सुरू होणार। ग्लायडर बिल्डकॉन रिअल्ट्स कंपनी कामगारापुढे झुकली। लोकशाहीच्या बातमीचा दणका। एसटीच्या प्रत्येक आगारात होणार उत्कृष्ट कामगारांचा गुणगौरव। 251 आगारांमध्ये होणार गौरव सोहळा। पंतप्रधान मोदींकडून स्वप्नील कुसाळेंचं अभिनंदन। ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल फोनद्वारे केलं अभिनंदन। मुख्यमंत्र्यांकडून स्वप्नील कुसाळेला 1 कोटींचं बक्षीस जाहीर। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 3रं पदक मिळाल्यानं बक्षीस। राहुल गांधी प्रियंका गांधींकडून वायनाड पूरग्रस्तांची चौकशी। वायनाडमधील आपत्तीग्रस्त नागरिकांची घेतली भेट। घाटकोपरमध्ये शालेय पोषण आहारात झुरळ। खिचडीत झुरळ आढळल्याने पालकांमध्ये संताप। वाशिममध्ये मुसळधार पावसाचा थैमान। अमानी ते पांगरी नवघरे नदी नाल्यांना पूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।